खमंग चटपटीत समोसा मसाला पुरी बघू शकता. खूप मस्त लागते खायला. तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता आणि तुम्हाला समजा आता गावाला वगैरे जायचं असेल तर तुम्ही हे प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकता. आता बघा ना, शाळेला पण सुट्ट्या लागलेल्या आहेत. मुलांना सारखं काहीतरी चटपटीत खायला लागते. आता हे आपण मैद्यापासून बनवलं नाही, ते एकदम हेल्दी समोसा मसाला पुरी आहे. तर तुम्ही मुलांसाठी बनवू शकता आणि महिनाभर स्टोर करून ठेवू शकता. तर थोड्याशा पिठामध्ये खूप साऱ्या पुऱ्या बनतात आणि खूपच चटपटीत लागतात. नक्की ट्राय करा. अजून एक सांगू का, खरं तर आपल्याला ह्याला जास्त मेहनत करायची गरज नाही. खूप कमी मेहनतीमध्ये बनून मस्त चटपटीत मसाला पुरी बनून तयार होते. तर इथे एक आपण मसाला पण बनवणार आहोत त्याच्यावर टाकण्यासाठी. एकदम सोपी रेसिपी आहे, ट्राय करा. चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. इथं एक आता कोणतेही तुम्ही ना एक वाटी घ्यायची, कोणतेही किंवा कप घ्यायचा, एकाच वाटीने मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. तर इथं एक वाटी रवा घेतला आहे. रवा छान चाळून घ्यायचा आहे. बऱ्याचदा रवामध्ये आळ्या वगैरे असू शकतात, तर चाळून घ्यायचा आहे. तर इथे मी एक वाटी रवा घेत आहे, बघू शकता. रवा जास्त जाड किंवा जास्त बारीक नाही आहे, मध्यम रवा आहे. थोडासा मध्यमवाला भेटतो बघा रवा, जास्त बारीक नसतो जास्त आणि जाड पण नसतो बघा. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये तेलाचा वापर आपल्याला करायचा नाही आहे. कडकडीत तेल, आता बऱ्याचदा बायकांना समोसे करतावेळेस ना कडकडीत तेलाचा वापर करतात, पण आपण इथं तेल टाकत नाही आहे. तर आपण ह्याच्यामध्ये कडकडीत गरम पाणी टाकणार आहोत. तर एक वाटी रवा घेतला होता, तर अर्धी वाटी आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चमच्याने मिक्स करायचं आहे, नाहीतर हाताला चटके बसू शकतात. छान मिक्स करून झालेलं आहे. त्या चमच्याला लागलेलं काढून घेऊया आणि पीठ आपण हाताने छान मळून घेणार आहोत. तर एकदम परफेक्ट मेजरमेंट आहे, नक्की करून बघा. जर तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकता. कोमट असतावेळेसच हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. तर बघू शकता पीठ मळून झालेलं आहे. जर तुम्हाला वाटलं पीठ कडक झालेलं आहे तर थोडंसं नरम करायचं. गरम पाण्याचा हात पिठाला लावायचा आणि पीठ छान नरम मळून घ्यायचं आहे. तर 10 मिनिटासाठी आपण झाकून ठेवणार आहोत. तर 10 मिनिटानंतर आपण बघूया. 10 मिनिटं झालेले आहेत, तर पीठ पुन्हा एकदा छान मळून घेणार आहोत. तर जास्त कडक किंवा जास्त नरम पीठ नाही आहे. तर बघू शकता याच पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. याचा एक छोटासा गोळा करायचा आहे. तर या पद्धतीने करायचं आहे. आता एक चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. आता याला पीठ किंवा तेल लावायची गरज नाही आहे. बिना पिठाचं, बिना तेलाचं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. चॉपिंग बोर्ड ना खूपच हालत होतं, म्हणून हे मी चेंज केलं आणि पोळपाटवर लाटत आहे. तर बघू शकता. तर आता एक आपल्याला चपाती छान लाटून घ्यायची आहे. जास्त पातळ किंवा जास्त जाड पण लाटायची नाही आहे. तर या पद्धतीने तुम्ही लाटायची आहे. तर बघू शकता आपल्याला अशीच चपाती एक लाटून घ्यायची आहे. जास्तही जाड नका लाटू किंवा जास्तही पातळ लाटू नका. खूप जास्त जाड झाले तर ते समोसे आहेत ना तर नरम होतील आणि खूपच जास्त पातळ लाटली ना तर समोसे फुगणार नाहीत, पण कुरकुरीत होतात, पण जास्त फुगणार नाहीत, चपटे होणार. तर थोडंसं असं मी जसं लाटली तशीच चपाती एक लाटून घ्यायची आहे. आता याचे आपल्याला अशा पट्ट्या करायच्या आहेत चपातीच्या. तर ह्या प्रकारे तुम्हाला ह्याचे आकार द्यायचे आहेत. तर बघू शकता मी असेच आकार दिले आहेत. तुम्ही पण असेच आकार द्यायचे आहेत. तर लगेच होतात, हे फटाफट बनवून तयार होतात. मस्त आकार येतो याला. तुम्हाला साईजमध्ये छोटे मोठे तुम्ही करू शकता. मी थोडेसे छोटे साईज केले आहेत, तर तुम्ही मोठ्या साईजमध्ये सुद्धा करू शकता. तर हे सगळे मी छान समोसे बनवून घेतले आहेत. खरंच खूपच चटपटीत लागतात हां, नक्की करून बघा, खूप मस्त होतात. तर आता हे आपण ना तळवायला घेऊया. मी इथं तेल गॅसवर गरम करायला ठेवलं आहे. तेल छान कडकडीत गरम करायचं आहे. तर आता एका झाऱ्यावर आपण सगळे समोसे टाकणार आहोत आणि हे ते गरम गरम तेलामध्ये छान टाकायचे आहेत आणि लगेच झाऱ्याने ना दाबायचं, म्हणजे आपले ना समोसे टम्म फुगतात. या पद्धतीनं करायचं आहे. आता हे गॅस फुलच आहे आपलं. फुल गॅसवर छान भाजायचे पहिले थोडा वेळ, म्हणजे 2 ते 3 सेकंद छान फुल गॅसवर तळवायचे आहेत. मग बारीक गॅस करायचा आणि मग 1 ते 2 मिनटं पुन्हा छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत, म्हणजे छान कुरकुरीत होतात. आता कलर चेंज होईपर्यंत आपण तळवले आहेत. तर बघू शकता याच पद्धतीने तुम्ही पण करायचं आहे. तर आवाज ऐकू शकता, खूप कुरकुरीत झालेले आहेत आणि खरंच खूपच मस्त होतात. तर खरंच करून बघा. तर आता एक मसाला आपल्याला तयार करायचा आहे. तर इथं 1 चमचा लाल तिखट घेतला आहे. लाल तिखटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्येच आपल्याला चाट मसाला टाकायचा आहे. दुसरे कोणतेही मसाले टाकायची गरज नाही आहे, कारण आपण मुलांसाठी करत आहोत. एवढे मसाल्यामध्ये खूप छान टेस्ट येते. नक्की करून बघा. आता हे सगळे व्यवस्थित मसाले आपल्याला लावून घ्यायचे आहेत आणि ह्याच पद्धतीने तुम्ही करायचं आहे. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आपली तयार आहे. ओके, बाय.